उत्कृष्ट अशा पद्धतीने पारकर बुवानी, उदय पारकर बुवानी भजन केलेलं आहे. खरोखर तू बाबा म्हणता, बाबा बाबा म्हणता बघा, बाबा म्हणता स्वतः म्हणा, आणि तोच माणूस कसं बोलता बघा. म्हणजे त्याची संस्कृती ओळखा काय आहे ती. म्हणजे आपल्या स्वतःच्या वडिलांका, आई वडिलांका हे किती मानता असतात, आणि होत माणूस मगाशी त्या मुलांबद्दल सांगा. म्हणून मी सांगितलं ते खोटं नाही की कलियुगाचा हा कुठेतरी अंत आहे. म्हणजे पुढ्यात प्रत्यक्ष उदाहरण. आणि म्हणता की वागदेकर बुवा 10,000 मागतो. अरे आपली लायकी आपण ओळखा होईल. 10,000 मागतो, लोक देतात ना. तुझ्यासारखी भीक तर मागत नाही. आता त्या माऊलीने 1,000 रुपये बक्षीस दिलं, ते म्हणता हड्याड हड्याड मी नाव घेतलंय होणार. म्हणता तू कायले, तू नाव घेण्याचो आणि त्यांनी पैसे संबंध काय, तुझाही संबंध काय. आता माझा जो वैयक्तिक व्यवहार आहे ना, आता मला कोणतरी देतले, मी मागत नाही ना. नाही दिले तरी काय विषय नाही. आणि मी म्हणता दात चावतोय, म्हणता दात चावतोय, काय म्हणतात ते कर्णीचे वगैरे काहीतरी गोष्टी सांगल्या. जादू टोना भानामती आणि मुठ मारुनी जरा माणसे मरती तर करा यांची सैन्यात भरती. अरे आज महाराष्ट्र एवढं काय पाठी नाही. हा सांगली मिरज ह्या लाईनीत असे लिंबाचे मुळे होत, सगळी लिंबा एकत्र करतील आणि शरद पवारासारखे नेते ना तडे सीमेत पोचवतील. आसाम सारख्या ठिकाणी मारा लिंबा मारा. मग ज्या सैनिक आमच्या सीमेवर असत ना त्यांचा काय उपयोग. लिंबा मारून जर माणसं मिळली असती, ते कर्णीच्या वगैरे गोष्टी सांगत असते. अरे आज सीमेवरचा सैनिक कुठेतरी सावध आहे, त्याचा डोळ्याला डोळा नाही, म्हणून कुठेतरी आम्ही ते भजन करतो आणि त्याचं नाव एकही कोण घ्यायला तयार नाही. एवढी आपल्याला लाज वाटते बघा. आपलं भारतीय सैन्य दल आता सध्या सुद्धा कुजबूज चालू झाली आहे बघा, युद्धाची चाहूल. कुठेतरी आज म्हणजे ह्या वर्षामध्ये कुठेतरी युद्ध होणारच. भारत पाक म्हणा किंवा कुठल्याही देशाचं युद्ध होणार अशी आज चाहूल सुरू झाली आहे. म्हणजे हा कुठेतरी एक कलियुगाचा खेळ आहे. म्हणजे प्रत्येकालाही वाईट बुद्धी सुटते. आणि हेच सांगता काय म्हणता एका 10,000 रुपये देऊचे लागतं तरी काय. अरे तितकी योग्यता लागतं. 10,000 उगाच कोण कोणाला देत नाही. तुझ्यासारखे कार्यक्रम मागान घेत नाही. विचार आयोजकांका एका टायमात पटकन बुवा हा केव्हा होते तुमच्याकडे का हो असं नाही. अरे 2-2, 3-3 वेळा ना फोन करतले बिचारे. आमका सवड गावली, शक्य झाला तर आम्ही कुठेतरी बाहेर घेतो. तुझ्यासारखे आमचा कार्यक्रम जमाचे नाही 3,000 2,000. तो पैशाचा विषय नाही ना कसा, तर ते काय परवडतात तो करतो तरी काय. कारण काय स्वतः बाबा म्हणान जो बाबा किंमत देत नाही, स्वतःच्या आई वडिलांना मानत नाही, त्या माणसाशी जास्त काय बोलण्याचा विषय नाही. आता लिहून घेता बोला गाव हा काहीतरी. अरे बोल तू पण काय बघा म्हणता काय गायन केलं म्हणता काशीराम परब बुवांचं. अरे मी असं काय सांगू नाही होतं गायन केलं म्हणून. तू जर नोटिशन घालं असता वाजवून दाखवलंय मी, ही तुझी कमीपणा होत. माझं त्याच्यात काय काशीराम परबाचं गायन केलं म्हणता, ह्याचं भजन बघा कुठे हा मी म्हणता आज कुठेतरी बरा केलंय. अरे ह्या तू कोण विचारला पण तू का आम्ही काय विचारलं काय भाऊ तू आज कसा केलं कायम कसा करतो. तुझ्याकडे भजन नाही सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे त्या बोलायचा विषय करत ना. कायम कार्यक्रम आज असतो उद्या असतो कुठेतरी असतो. काय तुका काय कुठेतरी हे दशावती कसे पहिले होते आपले. म्हणजे त्यावेळी जत्रा असायची ना तर ते लागोला घालवा लागून असायची. त्यांना डेली घरी काय जायला भेटत नव्हतं. तसं ह्याची परिस्थिती आहे कशी. हो काय तसलो विषय घर सोडलेला असतं ह्यानी. कोणतरी आरटता काय बाबा नाही जशी गडबड असत तर सांगा. त्याला खूप सहकार्य करा तुमचं जातो त्याबद्दल माझं काही वाद नाही. ह्या कसा चालला ही बारी कुठेतरी रंगात होई म्हणा बोलायला लागतं. का आम्ही नुसतं भजनही केलं असतं ना. उदय तुमचं आणून तुम्ही त्या उगीच काहीतरी चाळायत राहा नको. मी बोला नको असा तुमका वाटतं असात त्याला दुखवू नको तर मी बोललोय नाही असं काय नाही. तुमचं नव्हे बघा ते भाईले सांगतो आमचं नाही इथले सांगतो हे आमचं होतं होणार असू दे. नाही बोलण्याचा काय विषय ना. जेवढा तो बोललो तेवढा मी बोलणारच. कसा त्याची सुरुवात हा आज मग गजरापर्यंत थांबा. तो जेवढा बोलणार तेवढा मी खोडून काढणार. तो म्हणता ते माऊली बायका म्हणता उठून मागे मागे जातो. तो यांचा वैयक्तिक प्रश्न हा. ती उलट तुझ्या जवळ असत तुका कंटाळली असतील तर बघ. मी किती लांब असो आणि ती जागा बदलणार तुझं किती लक्ष सगळ्यांकडे. कोण उठता कोण खुजाता. आणि सांगलंस की माझे ओळखीचे होते म्हणून मी त्यांना साथ अरे त्या बिचाऱ्यांका खरोखर तुका प्रामाणिकपणे हात लावून सांगतोय बेटी. एक त्यांना अतिशय घाई होती
आणि ते तुझ्यावर बघत सो नव्हते, तुझा आणि त्यांचा काही संबंध नव्हतो त्या टायमात. त्यांना आपल्या कामाची गरज होती. त्यांनी बोलले आणखी की मी घाईमध्ये आहे, मला जावं लागणार. तो त्यांना ओढून त्या काय शर्टात धरून धरून ओढता. ते बहिणी भाऊकच नाही, ह्याच्याकडे भाऊकच नाही त्यांनी. ते बिचारे आपण आपल्या आयोजकांना परत भेटले, सगळेच आपले म्हणून सांगल्याने, आणि ते बिचारे आजोबा वाटेक लागले. तो त्यांना बघीचा आडायचा. तशीच बारीक सुद्धा आडावून घेता. मी तरी नाही सांगलं जाते तो माकाय फोन करी पुन्हा भक्ती रस काय करतात ती घेऊन टाका, 200 रुपये तुमका ज्यादा देऊ लावूया. म्हणजे बारी हे का होय हे का मी नाही सांगणार बारी ह्याची गेली फुकट तर. आणि सांगता हुतावळी कसं काय म्हटलं, हुतावळी तू असंच हुतावळी नवरं गुडघ्यात भाशी, तशी तुझी परिस्थिती या. तू बोललंस बडबडलंस होणार ती बारी अशी नू. बाकी तुझ्याकडे काय आहे रे, तू काय येता काय, तू काय येत काय येत नाही आमका माहिती आहे ना. तू बोला किती बोला शकतोस मला सांग. तू बोलशील तितक्या मी खोडणार आहे 100% लक्षात ठेव. तुका मी मारू किंवा पुरू घेऊ नाही. तू मग अशी बोललंस का आमची नायनाट करून जा ह्या कर, असं काय नसतं. नायनाट करून तू तुझी स्वतः करून घेतोस, दुसरं कोण तुझं काय करत नाही. तुका फक्त एक भ्रम आहे काय, गुंडू सावता 3 ठरले आज वागदेकर बोल, उद्या स्वतः आपण पण सांगतो लोकांना तरी आमचं असं काय नाही. आम्ही आता बारी केली, आमचं उद्या विषय काय नाही. उद्या कोणी केला काय बा तर बरा बा, ह्याचं असं नाही. उद्या कुठची चिट्यावर उतरू रात्री मी वागदेकर बोल अंगा बारी केली, आता गुंडू सावंत 3 लागलेले होत. मका इलेला मग अशी सांगता काय गुंडू सावंत 3 लागले. अरे तुका विचारला कोणी, आम्ही काय विचारू करत नाही. तुका बारी किती असत काय असा, तू तरी काय करतोस, काय खातोस, आम्ही कोळखडे झोपतोस, आमचं काय संबंध आहे तुझ्याशी. तू आता फक्त समोर असस इतक्या बोलतो तू आमचं असस. बाकी मिलिंद लाड पक्वाज वादक यांकडून हे माझ्यासाठी 100 रुपये आणि उदय पारकर बुवासाठी 100 रुपये, दोन्ही बुवांसाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलाय. दोन्ही बुवांच्या मंडळाच्या मी स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हा या चालू सांग आणि पेटवूया कसा का. गीता सावंत छत्रपती शिवाजी महाराजांवर गाणं म्हणणे, पण जरा गजराच्या वेळी म्हणतो कसं. आता ह्या रूपाचा अभंग जरा सादर करतो. सांगतो यवारात चोख रावलेला बरा. आता हे बक्षीस बऱ्याच जणांचं आल्यामुळे कुठेतरी लक्ष्मीचं आगमन झालेलं आहे. तो कुबेर म्हणतो बघा. ओम ह्रीं क्रीं क्रीं ह्रीं कुबेराय अष्टलक्ष्मी मम गृहधनं पुरय स्वाहा. तो काय म्हणतो त्याका आरडाक सांगा बॉब मारीन की, बाकी त्याका असला काय एवढं नाही. ते सांगतात तसं म्हणून तुला म्हण तिकडे कोणतरी बोललो की संस्कृत नलिका गतमपि कुटिलम न भवति सरलम सुनपुच्छम तद्वत्खलजन हृदयम न बोधपि नैव याति माधुर्यम. आता नुसतो ह्याच्या कपड्या असून जात रे असला काही चोरत तरी कळत काय. नलिका गतमपि कुटिलम न भवति सरलम सुनपुच्छम तद्वत्खलजन हृदयम न बोधपि नैव याति माधुर्यम. बोलेतलं काय करे भजन क्षेत्र म्हटल्यानंतर ऑलराऊंडर माणूस हो, सगळ्यातला ज्ञान होया. निस्ता काशीराम परब बुवांचं नोटिशन घेतला लिहून आणि आपला बडबडू गेला म्हणजे बुवा झालो नव्हे. कळला काय ता माझ्या म्हणा तुका कसा आणि 4 बोटी गावलंस का अतिशय सुधारतलस तू. म्हणजे किती बोला नाही बोलणं खूप कमी होतं हळूहळू. मग तू सुद्धा आज काय करू शकतोस या लक्षात ठेव. तू काय करूतच नाही माझा माका गॅरंटी आहे ना. माझ्या म्हणा जरी कोणही गेलो तरी मी एक अनुभवतोय कसा असता. बरे बुवा बसतात बघलं तू सगळ्यांना कोणी काय करू शकलं का, काही करूचे ना. अति करू गेलो का तिचं बरोबर काय करू घायचा कानात वाटतंय मी सोडणार नाही कोणाक मी. तर तुका हट्टा काय तुका काय तुझं एरिया असलो तुझे 4 ओळखी असले म्हणा तुझ्या एरिया देऊन बारीक करतोय आधी होऊ सांगलोय ह्या त्याचा मोठा तू भाग्य समाज. म्हणजे आपली काय डिरिंग असतात
हा तुका तुझ्या गावात येऊन तुका बोलतोय मी हो त्याच्यामुळे तू आता माका बोलतोस ना पण शेवटी बापूस म्हटलोस ती भान ठे तुझ्या बापाशी कसं मानतोस हो जनते ह्याच्यावरून कळतो की घरात ह्याची वागणूक काय हा आणि हो पेटीवर बसण्याचे लायक हा की नाही माणूस माका आज बोलतो ना त्याच्यावरून तुम्ही ओळखा की आपल्या आई वडिलांना हो किती किंमत देता कारण त्यांनी पहिलोच त्यांनी बापूस म्हटलो आता बापूस यांनी म्हणा नु त्याच्या बापाशी आता म्हणता काय म्हणता चकनो दिसता आणि त्या पोरांका दोष केले देता तू अरे उद्या तू सुद्धा म्हातार होतलस करतलस ना ते लात घालतले तुझ्या पोर तुझे आज आहे त्या सगळा युट्यूबला हा ना तर सगळा रेकॉर्ड तसाच राहतला उद्या पोर ऐकतले बाबा हे आमचा बाबा असाच करी काय मला ह्याला किंमत काय द्यायची ना मी आमचं टेन्शन असतं टेन्शनच नसतं आम्ही एक सिम्पल पेशंट साधा माणूस आहे मी कसा राणीमान साधा ज्यावेळी वेळ येत तेव्हा परत करूचा साप जर इलो समोर तरच त्याच्या दांडको ओढतो हा ना उगाच तो बिळात हातात आणि आपण जाऊन शिकतो बघा साप हा बिळात आपण दांडो घ्यायचं तो बिचारून चालतो त्याला मग त्या मंत्र्यांका बोलून हाडा हे बाबा दान होती त्याला साप इलो घरात अरे त्या बिळाकडे गेलंच मरा की त्या धुतो तसं विषय आहे हो म्हणजे आधी इल्यापासून मी एका हुतावळी उगीच म्हणा गो इल्यापासून याची परिस्थितीच बघली की मला बेकार वाटली कशी ओळख हा म्हणून तू बोलतो तो विषय काय बोलण्याचा मी काय बोलूकच नाही ना तू बोललोस पण नाही मी बोलतो भजने सुरुवात आपणच करता आम्ही हत्रा लावून आता उठणं सुरुवात करतो भजनाक इथे लांबसून इलो म्हणजे आम्ही पहिले करू ना पण ह्याका नाही कदाचित गजराक मंडळी गेली तर आपल्याच गजरात जर गेली मंडळी तर वागदेकराच्या गजरात कोण नसतो ही ह्याची डोकेलिटी म्हणजे ह्याका विश्वास नाही की आपण बाबा मंडळी टिकवू शकतोय गजरात गो तू आता काय कर पब्लिक घालवून देऊ नको इतक्या तरी कर अजूनपर्यंत तू काय करू शकलोच नाही ती मंडळी जाताना इतक्या कर माझ्याकडे सगळा हा संस्कृत हा इंग्रजी हा सगळा हा तुला माहिती हा तसा काय ह्या कमी काय नाही ते मटेरियल तुझ्याकडे कायच नाही ते जुने कागद जमा करून आणलो डायरेक्ट 10-12 एक रात्री होती समजला तुझ्याकडे काय नसतं आपका माहिती आहे ना म्हणून पहिलाच सांगलंय की भात सगळं असं बायका आवडून बघणत ना शॅम्पू होत तसा शीत ज्याकच शीत धरत तसा तुका सोनं असं वाईट धरलंय तर बॉब घालतलं तुझी धरू होतं माहिती आहे माका हा नंतर बायका उठून जात अरे काय उठान जाऊची ना एका हातात टाळी वाजत नाही 2 हात लागतात 2 हात अशी मारलं तर टाळी वाजतात तेव्हा बायका सुद्धा इथे गरज हा या भजन क्षेत्र आहे ते काय उठान जाऊ का काय करतो आहे ते तू काय कपडे उतरतलस काय ती बायका पळत तसं हा तर सांग मग आलीच ना मी आधी हे पण करतोय हो आता थंड कपडे वगैरे उतर तुला बायका पळान जातली आमच्या बारीत आम्ही निघली बायका तेव्हा पळून जाऊ नका काय आपल्याकडे सगळे हा ना या बायका अशी तेव्हा काय बोला भया तू एकटो भाडा खुदी घालून तुला कसं हात घालू गयो मी एक उद्या सुद्धा म्हणू शकतो पण तो माका आज काय म्हणू शकत नाही पहिलूच त्यांनी बाबा म्हटल्या जर आपल्या स्वतःच्या बापाईचा अपमान करी तर तो मग काहीतरी वाईट बोलात ना तुका नुसता भजन करूचा लिहून जरी खूप घेतलंस ना तुका तो अभ्यास वाढत तुझो हो फक्त अभ्यास करताय आता बाकी माका माझ्या तो काय करू शकत नाही तू लिहून घेत राह ऐकलं किती बोला होत तुम्ही बोलत होते मग चला आम्ही अभंग घेतो रूपाचा याने जितक्या तू बोलतो तितक्या मी बोलतो का गजर हा माझ्याकडे माझ्या गजरापर्यंत मंडळी थोडं या 100% लक्षात येते तू काय तसं करू शकणार नाही परंतु नाका पाणी करून घेऊ होत ऐकले उदय मी मंडळ काय सांगतो तुला डायरेक्ट घेऊन काय ते सांगा बघी तू हिला तो सुरुवात केलं आम्ही लावून घेतलं त्याला आणि तू तर तो भजन करू सुरुवात केलं मग हे बोलायचं ना आता काय थोडं पहिली बोललो दिल्ला लागलो आम्ही लिहून ठेवलं लागायचं म्हणणं देखताची रूप विटेवरी गोजीरे देखताची रूप विटेवरी गोजीरे पाहता साजी कमळ पाहता साजी कमळ
ही